ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। निसर्ग चक्रीवादळाच्या आपत्तीग्रस्तांना मदत वाटपाला आता सुरुवात झाली आहे। पहिला धनादेश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते अलिबाग इथल्या नागाव इथं देण्यात आला। दौरे नक्कीच जास्त झाले आहेत, पण जनतेला धीर देण्यासाठी ते आवश्यक आहेत, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले। महसूल मंत्री आपल्यासोबत आहेत बाळासाहेब थोरात साहेब। मदत जी आहे, विजेचे खांब या ठिकाणी पोहोचले नाहीत, कारण जवळपास 10,000च्या पुढे विजेचे खांब पडले आहेत। पत्रे जे आहेत ते गोरगरिबांना मिळणं गरजेचं आहे। या दोन महत्त्वाच्या गोष्टींना सुद्धा वेळ लागतोय। चक्रीवादळाचा हा अनुभव क्वचित येणारा अनुभव आहे आणि आपण पाहिलं असेल की एकंदर प्रशासन हे अत्यंत सतर्क पद्धतीनं काम करीत होतं। आमच्या महसूल विभागाचे कलेक्टर असून त्यांचे लोक असतील किंवा एनडीआरएफचे जवान असतील, तटरक्षक दल असेल, वीज मंडळ असेल किंवा कुणीही तुम्ही पाहिलं तर सरकार म्हणून जे प्रशासन असतं ते या वादळामध्ये इतकी सतर्कता होती आणि त्यामुळं एक तर झालं की जीवितहानी होऊ नये याची काळजी तर आपण प्रथम चांगल्या पद्धतीनं घेण्याचा प्रयत्न केला। दुर्दैवानं काही जीव गेले ही वस्तुस्थिती आहे। स्वरूप फार गंभीर होतं। किती वादळ तुम्ही मंडळीने इथल्या पाहिलं असेल की असं क्वचितच आयुष्यात पाहणारी गोष्ट ती होती। वादळ येतात, पण हे चक्रीवादळ होतं, वेगळ्या पद्धतीनं आलेलं होतं। यामध्ये नंतर माननीय मुख्यमंत्री इथे आले, माननीय शरद पवार साहेब आले, आमचे सुद्धा मंत्री महोदय स्वतः नितीन राऊत यांनी लगेच इकडे विजय पहिल्याच दिवशी ते हजर झाले। त्याचबरोबर त्या वडेट्टीवारजी आले, मदतकारी मंत्री ते आहेत, आमच्या पालकमंत्री तर सतत आहेत, ते असलम खान आहे, हे सर्व इकडे फिरत होते, मदतीकरता पाहत होते आणि निर्णय सुद्धा घेत होतो आम्ही। माझ्यावर एक थोडी वेगळी जबाबदारी होती, कारण हेच वादळ पुढे गेलं ते पुन्हा नाशिक नगर या पट्ट्यामध्ये गेलं आणि तो सगळा पट्टा तिकडे कुणीतरी जाणं आवश्यक होतं तातडीनं, म्हणून मी त्या भागात फिरत होतो। त्यामध्ये लगेच बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्याला चांगलाच दिलासा मिळालाय। दरम्यान वडवणी तालुक्यातल्या कुंडलिका नदी पावसामुळे दुथडी भरून वाहत असल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय। पावसामुळे काही प्रमाणामध्ये दिलासा जरी मिळाला असला तरी काही ठिकाणी मोठं नुकसानही झाल्याचं दिसून येत आहे। जाऊ दे। हॅलो, हा बातमी नंदुरबार मधली आहे। नंदुरबारसह जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळी जोरदार पाऊस झाला। या वादळी पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। काही ठिकाणी सोसाट्याचा वाराही यावेळेला सुटला होता, त्यामुळे काही भागात घरांवरील पत्रेही उडाल्याचं दिसून येत आहे। यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।